आज दोन बैल ना. आज कुठलं नियोजन अजून केलं होतं नियोजन विराटचं नियोजन केलं. त्याचं कसं झालं आज काय बादशाह ती गाडी चांगली पडली. म्हणजे बकासूर चित्र आणि बादशाह दोघं बी सिमेल आहेत. हा दोन्ही बी same. त्याचं नियोजन म्हणजे तुम्ही घेतलं आपल्याकडे हो, नियोजन सगळं हो. कसं कसं काय सगळं आपलं आता हाय बघू सांगा ना तुम्हाला कळलं सगळं आता अजून बोलणं चालू आहे. कुठला विराट तो नाशिकचा. नाशिकचा विराट म्हणजे एक प्रकार आता तर नियोजन सध्या चालू केलं आपण आहे ना? हो इथनं पुढे बाकी राहील है ना. हो ड्रायव्हर बद्दल बोला. ड्रायव्हर म्हटले तसं काय म्हणतात सगळ्यांना चान्स द्यायचं का तसं सगळ्यांना चान्स द्यायचा आता काय सगळे आपल्या जवळचे. हा ड्रायव्हर बसला तरी ते इतिहासच मांडला जातो आहे ना हे क्षेत्रात. आणि प्रत्येकाची इच्छा आहे ना मोहित पाहायची. भरपूर ड्रायव्हरांची इच्छा आहे की एकदा तरी बाकासूरची गाडी हाना भेटली पाहिजे. मोहित त्या दिवशी मी विचारलं ना साम्राज्याचं की साम्राज्याची जागा चाललो पण ती जसं म्हणते ती बरोबरच आहे ना. नाही ह्या बैलाची जागा कोण नाही चालवणार पण कसं आहे जे आपलं बाकासूरचं नाव आहे त्याच्या मागे बाकासूर प्लॅन क्लबचं नाव हे मैदानात टिकलं पाहिजे नाही का त्याच्या मागे आमची त्या दिवशी आनंद कसा होता की एकदम दोन गाड्या राहिल्या राव आहे का नाही मस्त ना. दोन गाड्या मुळशीत बी ना बाकासुरांची पळला होता आजारातून बाहेर येऊन तेव्हा बी ही बी गाडी राहिलेली आणि साम्राज्याची बादशाची एक गाडी राहिलेली आणि काय होतं ड्रायव्हर जास्त फोकस बाकासूर असल्यामुळे ते लवकर लक्ष देण्यात आला आहे ना साम्राज्य. तो पण राहायला लागला ना मोहित आता राहिला. पळतोय हा तो काय बैल पळतो फक्त नियोजन आता एक हा बैल पळतो ह्या बैला सगळं फोकस असल्यामुळे त्या बैलाला बरोबर. फक्त नाही का लक्ष नसतं. तो बैल पळतोय असं बनवणार का मोहित की हिवन तो पण टाकून आधी मध्ये नाही, पळाली की तीनदा गाडी पडली. तिन्ही बोलायला माहिती तिन्ही मध्ये. तिने बी आल्यात राहिल्या गाडी घरची गाडी. घरची गाडी आपली मुळशी मध्ये बी 3 नंबर केलाय. आणि तुम्ही जसं म्हणलं की एक प्रकार बाकासूर सगळ्यांच्याच गाड्यात द्यायचा आहे शेवट पण द्या ना जास्त हो पळल 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 तर सगळ्यांच्या गाड्यात आहे ना. आज चित्रांनी पहिल्यांदाच नियोजन ना पहिल्यांदाच. कशी पडली काय गाडी तरी नाही, चांगली गाडी पडली 1 नंबर. छोटा ड्रायव्हर नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आजची गाडी कशी पडली त्या दिवशीपासून खरी गाडी तुम्ही पळवली मला वाटते बाक्याला पण माणसांनी पेडगावच्या मैदानानंतर सरशी आहे का नाही ते दिवस कसा होता नक्की म्हणजे खाली जाताना तुमच्या डोक्यात होतं ना आज काहीतरी यांना करून दाखवायचं. नाही ती काय पराजित जोडी हा बाकासूर आणि सरजा त्या गाडीला हारच नाही कधी हा 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 हारलीच नाही गाडी कधी. हा. आणि दोन्ही बैलांचं बॅट पीच चालू होतं. हा त्याची बैल दोन्ही गोलात राहिले तिथून पुढे दोन्ही बैल आता गोलात चालू आहेत. पण एक आहे का नाही एक आहे का नाही ड्रायव्हर की बाबा या जुन्या बैलांना कुणी म्हणायचं नाही आहे का नाही आज आहे तर उद्या नाही ना ड्रायव्हर होते आहेच की बैलांचं काय आहे ना कधी बी पळतील. आणि ती काय तुमची टेक्निक की बाबा उभंच राहतो तुम्हीच राहतो उभं पुढे म्हणते बाबा आणि लगेच ना. अपराजित जोडी हा. आणि दोन्ही बैलांचं बॅट पीच चालू होतं त्याची दोन्ही बैल गुलात शिरली ते आनंद झाला. त्यानंतर परत राहिलो तो उभा. तुमच्या डोक्यात होतच ना पण त्या दिवशी प्लॅनिंग काय बसतो हो, काय शंभर. दोघांना गुलाला एकच करून द्यायचं 100%. त्या दिवशी सेमीलाच बळगलो होतो आपण एक कृती होय. गाडीला कड लागू द्या काय लागू द्या काय लागू द्या ना. नाही काय भाई, हा बैल दोन्ही खांदी बाहेरून पळतो तो बैल दोन्ही खांदी आतून पळतो काय विषय नाही. ह्या क्षेत्रात पण कसं आहे ड्रायव्हर नेमकं म्हणजे बैल पळेल तोपर्यंत आहे ना. हो 100% जर तुमचा बैल पळतो पण तुम्हाला किंमत आहे. तुमचं बी अनुभव काय त्या क्षेत्राचे म्हणजे तुम्ही पण कधी कधी मोठ्या गाड्यांवर बसता परत तुमचं बी पॅच नसतो तिथं आहे का नाही काय मग गाड्या मालकांचं म्हण येतं गाड्या मालकांचं म्हणण्यापेक्षा जे आता जे लोक मॅनेजर झालेत ना ते मालकांना गाड्या मालकांना नाही का हुलकावून देतात की नाही का बाबा ह्याचं बेड पेच चालू आहे ह्या बैलाचं बेड पेच चालू आहे ह्या ड्रायव्हरचं बेड पेच चालू आहे ह्या सुट्टी मेकरचं बेड पेच चालू आहे किंवा हे चिकडं गुलावत नाही याचं हुलकावून देऊन आपलं गाड्या मालकांचं कान भरायचं आणि त्यांची निजात बैल पळवायचे. म्हणजे आम्हाला ड्रायव्हर म्हणजे मालक सगळी साईड राहतात का ड्रायव्हर होती माझ्या चहापेक्षा किटली गरम ती आता सध्याची पोझिशन चालू आहे. मालक लांब राहिली फक्त मॅनेजर लोकांनीच म्हणजे आता जी बैल बाहेर बिरणं पळायची ती नियोजनात पळते मग तिथं नियोजन असं होतं का सगळं 100%. आज दोन्ही गाड्या राहिल्या त्याच्याबद्दल काय बोला दोन्ही तुम्हीच पळवली होय होय. ती कशी पडली. तो विराट चांगला पळतो त्याशी मोरगावला विराट आणि साम्राज्य घरची गाडी राहिली होती ना तो बैल काय चांगला पळतो दोन्ही खांदी हा पण बैल दोन्ही खांदी पळतो. आम्हाला ड्रायव्हर काय बोला म्हटलं तुम्ही दोघं पण बसता कंटिन्यू आहे ना बाकी हो आंबरच काय आंबरबद्दल सांगितलं एवढं कमीच आहे म्हणजे शांत स्वभाव आहे आणि असं ही नाही किंवा माझा बैल तो पळवतोय त्याचा बैल मी पळवतो असं काय विषय नाही. तुमच्यात बी तशी जरूर नसते अजिबात नाही. कधी झालं का आम्हाला ड्रायव्हर की एका सेमीत आला किंवा एका गटात आला झाले खेळापुरतं हारजीत होत राहतं रोज हारजीत असते त्याचं काय नाही विषय. म्हणजे खेळ संपल्या परत मैत्री संबंध टिकवलं पाहिजे. आजकाल जी चालतं की हार बीर राग बी घेणं ते कसं चाललंय तुम्हाला वाटतं. नाही काय ते उलट नाही पाहिजे बंद पाहिजे त्या गोष्टी नाही का हार जिथे सगळ्याच्या नशिबात लिहिलेल्या आहेच. काय तुम्ही हारल्याशिवाय परत पिटून उठणार नाही बरोबर आणि तुम्ही कंटिन्यू जिथं राहिला तर तुम्हाला हार हे परत सहन होणार नाही. आणि ते तसं होतं ना ड्रायव्हर की कंटिन्यू गुलाल असून एक दिवस गुलाल चुकला हा मग ते म्हणतो ना मग काय म्हणतो तुम्हाला हार बेसन झाली पहिला ते सहन होण्यासाठी तुम्हाला एकदा हार पाहिजे. तुम्हाला थोडक्यात बाक्याबद्दल विचारतो की बाकी कसं आहे नेमकं म्हणजे लय वेगळं आहेच त्याला काय देव पण दिले माणसं देवच आहे होतो देवच आहे कधी काय करेल काय गॅरंटी देवच आहे देवच त्याचं म्हणजे काय
त्या डोक्यात जर काय त्याने घेतलं तर तो काय बी करू शकतो असं काय नाही. त्या दिवशी साम्राज्य पण गुलाबात राहिला, त्या दिवशी तुम्हीच दोन्ही गाडी चालवली. होय, कसा पळला काय साम्राज्य? चांगला पळाला. कोणाबरोबर? विराट आणि साम्राज्य. तोंडावर निकाल झाला ना ते. होय, थोडक्यात झाला. तो कसा आहे नेमका? मला वाटतं याच्या मागे पूर्णपणे नाव चालवलं तसं. ह्या बायला जागा कोणतं बैल घेऊ शकत नाही. ती आहेच, पण नाव तर चालू ठेवलं ना. हा नाव चालवलं की, पण ह्या बायला जागा ते कोणताच बैल घेऊ शकत नाही. मागच्या महाराष्ट्रात याची जागा कोणच घेऊ शकत नाही. कोणच नाही घेऊ शकत. हा. त्यामुळे म्हणजे साम्राज्याची तुलना होऊ बी शकत नाही आणि करू बी नाही. हा, हा. बैल पळत पळत राहणारच आहे ना. अजून राहील किती तो दम बैल- ऐका, तो बैल रोज जरी 1 नंबर केलं त्या बायला नाही तरी ह्या बायलाची काय जागा घेऊ नाही ना, शकत कंटिन्यू पळणं बोक इतिहास बितिहास आहे ना सगळं. हम्म. बाकी मोल शेड बद्दल काय बोलायला मला वाटतं जेव्हापासून बक्कासूरच्या गाडीवर बसता तो एक वेगळाच फेमस तो आहे ना. हो, नाही काय बाकासूरच्या गाडीवर बसू वगैरे न बसू, मुलचेटचं माझं मोहन जगदळे वैभव मामा आपलं सारखं बोलणं चालू असतं. असं काय विषय नाही. म्हणजे जरी दुसरा ड्रायव्हर असला मध्ये तरी म्हणजे काय गाडी हाणण्यापुरतं प्रेम नाही आपलं. हा, गाडी हाणाय असं वगैरे नसू प्रेम हे राहिलंच पाहिजे. कंटिन्यू बैलावर आहे का नाही. हो, बायला सोबत कधी कधी तुम्ही पळवता, कधी कधी वेगळ्या ड्रायव्हर चालू असतं का? हो, चालू कसं असतं. असतं दोन्ही पैऱ्यानुसार ठरतं का ड्रायव्हर? हा, ती मामा ठरवतात. आणि आता लय फॅन्स बोलांची बऱ्याच ड्रायव्हरांची इच्छा आहे की बाकासूरची गाडी हाणायची, मग ती मामा देते त्यांना चान्स. म्हणजे एक प्रकार सगळ्यांना मोल शेड येतात चान्स असं तसं आहे का नाही. नियोजन कसं काय झालं काय बघायचं? चांगलं नियोजन झालं होतं, मामांनी केलं तर चांगली गाडी पडली. किती दिवस आधी नियोजन झालं होतं काय? 1-2-3 दिवस नियोजन आधी झालं असं. हा, गाडी पडली चांगली आहे का नाही. हो, कधी काय परिस्थिती पुढे कसं दिसेल काय? आता बघू ना परवा दिवशी. परत का कुठल्या मैदानात? सोन्या 50-50. मग त्या दिवशी प्रमुख आकर्षण म्हणून का आपलं बैल पळवणार आहे काय कसं? आणि ते विचारलं नाही अजून मामांना, हा, मग त्या मैदानात आहे बैल. ह्यावेळेस फेरा नाही ना सोन्याचा? सोन्याचा सुद्धा फेरा आहे का नाही? सोन्याचा फेरा आहे. सोन्या पण मध्ये आपल्या गोठ्याला होता ना, त्याच्याबद्दल काय बोलाल? नाही होता की बैल आपल्या वाट्याला तर 2 दिवस होता. हा, तर आज बाबा वामा नाही झालं का? नाही जरा बाहेर गेला. आम्हाला ड्रायव्हर आणि ड्रायव्हरांबद्दल काय बोलाल? आपल्या ड्रायव्हर हक्काचे दोन्ही पण ना नेहमी हाक मारायला जायचे ना. याच्यात एक जरा काचकुच करतो, हा, एक ड्रायव्हर जरा काचकुच करतो. हा, हा, हा. बाकी सगळे असतात का? बाकी सगळे असतात का म्हणजे बाकी असतात सगळे. कंटिन्यू आहे का नाही? ही काय नवीन टेंट आणि मागा बिगा काय बांधले एकदम अचानक? आज पाऊस येतोय ना जरा, बैलाला पाऊस लागले की थोडी सर्दी होती, त्यामुळे भिजून नाही देत बैलाला अजिबात. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल कशी पडली गाडी आज काय? चांगली पळाली गाडी. हा, कसं स्पीड लागलं कुठनं काय? गाडीचं स्पीड लागले चांगलं. पूर्ण बघितली गाडी मी आज चांगली. तुम्ही आज कुठली कुठली पळवली? तुम्ही आज कुठली पळवली? सरजाची ना? सरजेची बादलची कशी पडली गाडी ती पण? ती बी चांगली पळाली गाडी. हा, मला वाटते